गट शिक्षण अधिकारी परतूर यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे एक पौळ नावाचे व्यक्ती आहेत, जे शालार्थ समन्वयक म्हणून काम पाहतात. म्हणजे मूळतः ते शिक्षक आहेत. आणि प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री साबळे म्हणजे जे मूळतः एक्सटेन्शन ऑफिसर आहेत. या दोघांच्या संगनमतानं त्या ठिकाणी शिक्षकांची जी आयकराची कपात झालेली रक्कम होती ती त्यांच्याकडे जमा होती आणि त्या रकमेतून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काढल्या आणि स्वतःकरता वापरल्या. अशी ती जवळपास 1,34,00,000 एवढी ती रक्कम होती. यापैकी काही रक्कम त्यांनी त्याचवेळी भरलेली होती. नंतर ती भरत आज रोजी त्यांनी पूर्ण रक्कम भरलेली आहे अशी माझी तोंडी माहिती आहे. तथापि त्यांनी केलेली चूक ही चुकीचीच होती किंवा ते जे अपहार स्वरूपाचंच ते काम होतं, म्हणून त्यांना श्री पौळ आणि श्री साबळे या दोघांना निलंबित केलेलं आहे. पुढील काय कारवाई होऊ शकते सर? नाही, आता त्यांची विभागीय चौकशी होईल, त्याच्यामध्ये जे काही पुढे येईल त्या गोष्टी होतील. परंतु हे स्पष्ट रेकॉर्डवरच दिसत आहे की त्यांच्या खात्यावर असलेल्या रकमा त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळत्या केलेल्या आहेत. थँक्यू. रामेश्वर किशनराव हातखडके, मुख्याध्यापक संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. मला हे प्रकरणाविषयी एवढं म्हणजे वाटत नव्हतं असं काही एवढा घोटाळा होईल. पण 7 वर्षापासून संतोष साबळे यांनी जो पदभार घातला होता B1चा, तेव्हापासून त्यांच्या वागणुकीत आणि त्यांच्या एकंदर व्यवहारातून असं वाटत होतं की ते कुठं ना कुठं फसणार. आणि ते राम सोळंके नावाच्या एका शिक्षकाच्या इशाऱ्यावर सगळे काम करत होते. आणि राम सोळंकेला कधी शाळेत जाऊ देत नव्हते. फुलवाडी शाळा अक्षरशः बंद पडायच्या मार्गावर आली. तर मी यांना सतत सांगत होतो, साहेबांना बी आणि बरेच लोकांना सांगितलं, शिक्षकाला सांगितलं की बाबा इथं काहीतरी वेगळं चालू आहे आणि हे कोणतरी अडचण देऊ शकतात. तर साहेबांनी त्यावेळेस दुर्लक्ष केलं आणि मला चुकीच्या प्रकरणात अडकून हे राम सोळंकेने पत्र तयार करून मला निलंबित केलं. तर त्या तत्कालीन शिव मॅडम, मीना मॅडम यांनी दखल घेऊन मला माझं निलंबत्व रद्द करून ताबडतोब मला 30 शाळा दिली. परंतु गेल्या 6 महिन्यापासून ह्या घोटाळ्याविषयी बरीचशी दबक्या आवाजात चर्चा चालू होती. मग मी थोडासा संघटना म्हणा किंवा मला ते माझा पिंड म्हणून मी थोडंसं चौकशीत गेलो. चौकशीत गेला असता शेवटला हे एवढा आकडा ओपन झाला. पण याच्यामध्ये श्री पौळ आमचे काही दुश्मन नाहीत, माणूस चांगला आहे योगी, पण त्या माणसाला करायला लावलं हे माननीय कैलास दातखीळ, संतोष पिंपळे आणि राम सोळंके. कारण काय झालं साहेब की टॅक्स भरण्याची प्रक्रिया ही आधी कुठं होती, मुख्याध्यापकाकडे होती. गेल्या वर्षी दातखीळ साहेबांनी ही प्रक्रिया काढून घेतली आणि स्वतः BOकडे भरले आणि BOकडे भरण्यासाठी आदेश दिले आणि 1 महिन्यातच त्यांनी 25 लाख रुपये उचलले. आणि माननीय दातखीळ साहेब यांचं लक्ष ठेवायचं काम होतं, BO साहेबांचं खाते पाहायचं काम होतं. या तालुक्यामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये खूप असा अनागोदी कारभार संतोष साबळे आणि राम सोळंके या दोघांनी मिळून केलेला आहे. आणि यांना कोणाचं वरद असतं असन. माझं आता एकच म्हणणं आहे की पौळ सदन 570 लोकांचे टॅक्स उचललेलं आहे. तर ते पैसे भरत आहे माणूस, स्वतःचं घरदार विकून तो माणूस पैसे भरत आहे. प्रशासनाने त्यांना 2 दिवस वेळ द्यावा, पैसे भरून घ्यावा. पुढे त्यांची काय कारवाई होणार त्याला तर कोणी रोखू शकत नाही. पण शिक्षकाचं नुकसान न होऊ देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे भरून घ्यावे. 24-25 या आर्थिक वर्षाचा एकूण 1,45,00,000 आपले 1,33,45,438 रुपये एकूण 14 ट्रान्झॅक्शन उचललेले आहेत. त्यापैकी त्यांनी बरेचसे पैसे भरलेले आहेत आणि आता 3 महिन्याचा टॅक्स भरणं बाकी आहे. तर याच्यामध्ये आम्ही म्हणतो म्हणून नाही, सगळी चौकशी व्हावी. जिल्ह्यामध्ये सुद्धा हा घोटाळा झालेला आहे. तर याला सर्वस्वी जिम्मेदार कैलास दातखीळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि संतोष पिंपळे शाला जिल्हा समन्वयक हे सर्वात जास्त कारणीभूत आहेत. यांच्याकडे कोणी लक्षात देईन, कारण मेन गुन्हेगार हे आहेत आणि यांनी जिल्ह्याचं काम यांनी लक्ष ठेवून पाहायला पाहिजे. आणि आता मला सुद्धा वेगवेगळ्या धमक्या येत आहेत आणि मला सुद्धा कुठं अडकू शकतात. त्याच्यामुळे माझी बी ताकद काही एवढी पोहोचू शकत नाही. पण ह्या अधिकाऱ्यांना तुम्ही याच्यात घ्यायला पाहिजे. ते मॅडम, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.